नमस्कार. मी अरविंद आठले. सध्या आपण के.व्ही. बेलसरे यांनी संग्रहित केलेल्या अनेक कथांचा आस्वाद घेतो आहोत. खूप लोकांना गुरु हवा असतो, ते त्यांना चांगलं उत्तम साधक व्हायचं असतं. या सर्वांसाठी हे व्हिडिओ मी मुद्दाम तयार करतो आहे. वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य, त्यांना मेंटली प्रिपरेशन कसं करायचं याचा मी अभ्यास करून हे तुम्हाला सांगतो आहे. हे व्हिडिओ पहा आणि या कथांमधून कसं काय काय आपल्याला घ्यायचं आहे बिटवीन दी लाईन्स त्याचाही मी थोडक्यामध्ये परामर्श घेणार आहे. आपल्या अत्यंत उपयोगाच्या अशा या कथा राहतील. तर आता आपण सुरू करूया. जग काय म्हणेल ते विसरावं अशी पहिली कथा. मॅकेरियस नावाचा एक मोठा साधनी संत होऊन गेला. त्याच्याकडे एक प्रामाणिक साधक आला आणि तो म्हणाला की मी रोज ईश्वराचं नामस्मरण करतो, पण जग काय म्हणेल हे काही मनातून जात नाही. याला काय करू? संत मॅकेरियस म्हणाला, अरे याला खूप सोपा उपाय आहे. तू असं कर, उद्या कब्रस्थानात जा, तेथील सगळ्या कबरींना शिव्या दे. याप्रमाणे तो करून आला. दुसऱ्या दिवशी मॅकेरियसने त्याला सांगितलं, आज त्या सगळ्या कबरींची स्तुती करून ये. साधकानं त्याच्या म्हणण्याप्रमाणे केलं. तेव्हा मॅकेरियस त्याला म्हणाला, हे बघ, तू त्या कबरींची निंदा केलीस, त्यांची स्तुती केलीस, त्याला कोणी काही उत्तर दिलं का रे? साधक म्हणाला, नाही, कोणी काहीही जबाब दिला नाही. मॅकेरियस बोलला, कबरीतील सारे मुर्दे जसे मानापमान निंदास्तुती याहून अलिप्त राहिले, तसा तू जगातील जिवंत माणसांमध्ये राहा. जगातली माणसं अशीच असणार. हे ओळखलेस तर जगाकडचे तुझे लक्ष आपोआप कमी होईल. हे लक्ष ईश्वराकडे वळेल आणि तुझे ईश्वर स्मरण घट्टपणे टिकेल. पहा, ह्यात काय काय सांगितलं आहे, काय बोध घ्यायचा आहे की जगाकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्ही जी उपासना करता त्याच्याशी प्रामाणिक राहा. कोण म्हणणारे हे काय करतो, असे करून काय उपयोग आहे का, ह्या गुरुकडे कशाला गेला, तिकडे जायला पाहिजे होतं, अशा नाना प्रकारच्या जगाला टीका करण्याशी दुसरं काही येत नाही. जग स्वतः काही करत नाही, परंतु दुसऱ्याचे दोष काढून टीका करण्यामध्ये जगाला, सर्वच लोकांना फार आनंद मिळतो. एक वेगळा असा मानसिक आनंद त्यात त्यांना मिळतो. तर हे सगळं आपण विसरून जाऊ. मी माझ्यासाठी उपासना करतो, मी इतर कोणासाठी करत नाही. त्यामुळे मला योग्य वाटेल, माझ्या गुरुनी जे मला योग्य वाटेल ते सांगितलं आहे तेच मी करीन, दुसरं काही करणार नाही. मानापमान, इतर काय म्हणतील या गोष्टीचा मी अजिबात विचार करणार नाही. तर हे आपण लक्षात ठेवू. ही कथा फार उद्बोधक आहे की जगाकडे आपण लक्ष देऊ नये. आपल्याला काय करायचं, आपल्या मनाशी विचारा, बरोबर करते ना रे तू, मग आपण ते बरोबर म्हणून करावं. इतरांकडे लक्ष देऊ नये, आपल्या मनाला विचारावं. स्वतःला विचारलं की स्वतः जो असतो आतला तो बरोबर तुम्हाला उत्तर देत असतो. आता ब्रह्मचैतन्यानं एका शिष्यानं विचारलं, महाराज आपण रामाला इतकं माणसासारखं मानता, मग त्याला माणसासारखं हसू येत असेलच, यात काही शंका नाही. त्यावर महाराज स्वतः हसले आणि म्हणाले, अर्थात रामाला हसू येते, तर त्याला 3 प्रसंगी हसू येतं. कोणत्या? तर सारे जगत ईश्वराच्या इच्छेने चालते, आजपर्यंत ईश्वराच्या इच्छेने ते चालत आले आणि पुढेही ते त्याच्याच इच्छेने चालणार. असं असताना माणूस मी अमुक करीन, मी तमुक करीन असा जो कर्तेपणाचा अभिमान बाळगतो, तो अभिमान पाहून रामाला खूप हसू येतं. आता दुसरा प्रसंग. सारं जग मृत्यूकडे धाव घेत आहे. आपल्याहून वडील माणसं गेली, बरोबरीची गेली, लहान गेली, घरातली गेली, बाहेरची गेली, जवळची गेली, दूरची गेली. आपण त्या मार्गावरच आहोत असा साक्षात अनुभव असताना आपण येथे कायम राहणार आहोत ही भावना ठेवून माणूस वागतो. हे पाहून रामाला हसू येतं. किती बारीक निरीक्षण महाराजांनी केलेलं आहे. प्रसंग 3. खूप मोठा पैसा मिळवून आजपर्यंत कोणीही माणूस संसारामध्ये सुखी झालेला नाही. असा अनुभव असून सुद्धा माणूस जेव्हा सारखा पैशाच्याच मागे लागतो ते पाहून रामाला हसू येतं. आता जे रामाला हसू येतं ते अध्यात्मातला हा सगळा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आणा. या ज्या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत, तेव्हा कुठे मी अमुक करीन हा जो आपल्याला अभिमान असतो, मी करीन, हा मी सुटत नाही.
दिसतंय सगळं जग आज ना उद्या सगळेजण मरणार आहेत, आपणही मरणार आहोत. तरीही आपण मी कसा जगतो आणि जास्तीत जास्त जगण्याची धडपड करतो. ही धडपड कितीही पैसा मिळाला तरी माणूस काही सुखी होत नाही. आता नुकते शेअर दलाल मार्केटवाले प्रसिद्ध जे शेअरचे होते ते सगळे गेले आणि जाताना काय त्यांनी 46,000 कोटीची संपत्ती त्यांच्या नावावर होती. पण ते सुखी होते का हो? त्यांच्या मुलाखतीत तुम्ही पाहिला तर दिसेल की ते अजिबात सुखी नव्हते. या पैशाने सुख कधी मिळत नाही, पैशाने विकत घेता येत नाही. सुख आणि समाधान हे आंतरिक असतं. तुम्ही जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत तुम्ही कधीच सुखी होऊ शकत नाही. थोडक्या गोष्टीत समाधान माना. जे परमेश्वराने दिलं आहे ते त्याच्या इच्छेने चाललेलं आहे. ही खुणगाट आपण आपल्या मनाशी बाळगली पाहिजे आणि त्याची जी इच्छा आहे ती मोडण्याची आपली प्राज्ञा नाही. त्यामुळे त्याच्या इच्छेने चालावं. तेव्हा एक अतिशय या सुंदर सुंदर कथा आहेत. आता ईश्वर ते पाहिल नावाची पुढची कथा आहे. शेख सादी आपल्या वडिलांच्या बरोबर मक्केला जात होता. मंडळींचा नियम असा होता की पहाटे अगदी लवकर उठून ईश्वराची प्रार्थना करायची. एके दिवशी सादी लवकर उठला आणि त्याने ईश्वराची प्रार्थना केली. प्रार्थना झाल्यावर इतर काही लोक स्वस्थ निजलेले त्याने पाहिलं. त्यांना पाहून सादी वडिलांना म्हणाला, बाबा हे पहा किती आळशी लोक आहेत, प्रार्थनेला न जाता स्वस्थ निजले आहेत. सादीचा बाप सुफी होता, सुफी पंथ. हे सुफी आपल्या योगशास्त्रात भारतीय योगशास्त्राकडून शिकलेले आहेत. तो म्हणाला, बेटा सादी तू उठला नसतास तर बरं झालं असतं. तुझी प्रार्थना वाया गेली. ईश्वराचं लक्ष त्यांच्याकडे आहे हे विसरू नको. त्यांचा दोष काढण्याचा अधिकार आपल्याला नाही. प्रार्थना झाल्यावर दुसऱ्याची निंदा करणं ईश्वराला कसं काय आवडेल बरं? किती सूक्ष्म तऱ्हेने वागावं लागतं. कुणाचीही निंदा करू नका. तुम्ही राहा, तुम्ही तुमच्या मार्गात राहा, तुमच्या मार्गात खुश राहा. तो काय करतो, तो बरोबर आहे का चूक आहे याची काळजी तुम्ही करू नका. ईश्वर त्याच्याकडे पाहणारा आहे. तो ईश्वर त्याच्याकडे पाहील याविषयी तुमच्या मनात खात्री असली पाहिजे. जसा तो तुमच्याकडे पाहील तसा तो त्याच्याकडेही पाहणार आहे. तेव्हा त्या ईश्वराचं स्मरण ठेवा. इतर कोणाचीही निंदा नालस्ती कधीही करू नये. निंदा नालस्ती केली की आजवर तुम्ही जे काही केलं ते सगळं फुकट गेलं, वाया गेलं. कोणाचीही निंदा कधीही करू नका. प्रत्येकजण परमेश्वराच्या इच्छेने चाललेला असतो. आणि आजपर्यंत तुम्ही काय केलं? तुम्ही तेच करत होता इतके वर्ष. आता कुठे तुम्ही या मार्गाला लागलेले आहात. तेव्हा तुमचं पूर्वीचं आयुष्य विसरू नका. हे जर केलं तर केवळ साधनेकडे तुमचं लक्ष राहील. ईश्वर दुसऱ्याची निंदा करण्याकडे, नालस्ती करण्याकडे कधीही वळू नका. त्याने काही फायदा होत नाही. पुढची कथा आहे, ईश्वराची लीला किती आघात आहे. आता याहीपेक्षा एक दुसरी आणखीन चांगली कथा आपण बघूया. परनिंदा पाप आहे. संत ऑगस्टाईन एकदा 3-4 साधकासह जेवायला बसलेला होता. संभाषणाच्या ओघात एक साधक दुसऱ्या एका साधकाबद्दल काही गैर बोलू लागला. ते ऐकून ऑगस्टाईन काहीच बोलला नाही, पण त्यानं समोरच्या भिंतीकडे आपली नजर वळवली. निंदा करणाऱ्या साधकानं देखील ऑगस्टाईनबरोबर आपली नजर भिंतीकडे वळवली. भिंतीवर लिहिले होते की जे कोणी दुसऱ्याची निंदा करतात त्यांना या ठिकाणी जेवायची परवानगी नाही. ते वाचून तो बोलायचा थांबला. दुसऱ्याची निंदा करण्यानं तो तर सुधरत नाहीच, पण तुमचं पुण्य मात्र खर्च होतं. निंदा करणं हे हीनपणाचं लक्षण आहे. त्या ही निंदा ही मुद्दाम ही दुसरी कथा लगेच मी सांगितली मध्ये एक गाळू. निंदा करू नका आणि कोणाविषयी गैर बोलू नका. प्रत्येकजण त्याच्या त्याच्या हिशोबाप्रमाणे चालत असतो. त्याचे कर्म तो फेडत असतो. या कर्म फेडण्यामध्ये त्याच्या हातून काही गैर घडलं तर ते त्याचा कर्माचा भाग असतो. तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही तुमच्याकडे लक्ष द्या, तुमच्या उपासनेकडे लक्ष द्या. आता पुढची कथा आहे, विठ्ठला चल मी आले. एक वारकरी नवरा बायको वाखरीच्या लक्ष्मणबुवांना गुरु मानित. बाई बाळंत होऊन तिला मुलगी झाली. लहान मुलगी मागे ठेवून बाई 3 महिन्यांनी वारली. जाताना तिनं मुलीला पांडुरंगाच्या ओटीत घातलं. मुलगी वयात आल्यानंतर लक्ष्मणबुवांनी तिचं लग्न करून दिलं. नवरा बायकोचा संसार नीट चालला होता. 2 मुलं झाली, पण ती बाळपणीच वारली. तिचा काळ फिरला. मृत्यूचा ताप येऊन नवरा आटोपला.
बाई एकटी मागे राहिली. जवळ पैसा अडका नाही, कुणाचा आधार नाही, राहायला फक्त 2 खोल्यांचं घर तेवढं होतं. पण बाईच्या नित्यक्रमामध्ये काहीही फरक पडला नाही. रोजचं नामस्मरण, पांडुरंगाची पूजा अर्चा, दरवर्षीची वारी, सगळं काही यथासांग चाललेलं होतं. एकदा ती वारीला आली असता लक्ष्मणबुवांनी विचारलं, बेटा तुझं कसं काय चाललं आहे? तिनं सांगितलं, देवा अगदी पूर्वीसारखं चाललं आहे. कारण पांडुरंगाने माझ्या आयुष्याचा नकाशा बरोबर काढून ठेवलेला आहे. त्याच्या इच्छेने जेवढे मला मिळायचं तेवढं आपोआप मिळतं. मी त्याची मुलगी आहे, त्याला कमीपणा येणार नाही अशी मी वागते. त्याच्या नामाचा चाळा मला लागलेला आहे. तो जे काही देतो त्यात मी तृप्त राहते. मला झेपेल एवढे काम मला तो देतो, मग मी आणखीन कशाला मागू? बाई आषाढीची वारी करून आली आणि तिला अतिसार झाला. 4 दिवस औषधपाणी केलं. 5व्या दिवशी बाईने औषधपाणी बंद केला. शुश्रूषा करणाऱ्या मंडळींना तिने सांगितलं, माझी आता जायची वेळ आली आहे. विठ्ठल न्यायला आलेला आहे. विठ्ठला चल मी आले असं म्हणून अगदी शांतपणे तिने प्राण सोडला. साधकाला असं मरण यावं. कशी किती छान कथा सांगितलेली आहे. सर्व काही ईश्वरमय आहे. जो देतो तो देतो. मी काही करत नाही. माझ्या आयुष्यात तिच्या आयुष्यात किती घटना आल्या. मुलगा गेला, नवरा गेला, लहानपणी आईवडील गेले, सगळं काही झालं. त्यांनी किती दुःखात राहायला पाहिजे होतं. पैशाची अडचण, पण तरीही ती दुःखी राहिली नाही. तिने कुठलाही नियम सोडला नाही. रोजची पूजा अर्चा, वारी, पांडुरंगाचं नामस्मरण, सगळं काही तिने अतिशय व्यवस्थितपणे चालू ठेवलं. ती स्वतःला पांडुरंगाची मुलगी मानत असे, कारण वडिलांनी पांडुरंगाच्या ओटीत तिला घातलेलं होतं. आणि ते समजून काहीही जे काही माझं होईल बरं वाईट तो त्याच्या इच्छेने होणार आहे. माझे कर्म मला भोगायचे आहेत आणि हे कर्म भोगण्यासाठी, त्यातून सुटण्यासाठी मी पांडुरंगाला कधीही काही म्हणणार नाही, ही तिची भूमिका होती. इतका सुंदर भाव. सामान्य स्त्री, परंतु आपल्या इच्छेने ती मरू शकली. तिने ठरवलं की आता माझं या जगात काही नाही. तेव्हा ईश्वर मला स्वतः न्यायला आलेला आहे. माझा बाप पांडुरंग माझा बाप आहे, तो मला न्यायला आलेला आहे असं तिने सांगितलं. आणि विठ्ठला मी आले असं म्हणून तिने शांतपणे आपला देह सोडला. हा आपला आदर्श असला पाहिजे. प्रत्येक माणूस, सामान्य माणूसही किती असामान्य होऊ शकतो यासाठी ही कथा इतकी सुंदर रंगवलेली आहे. ही कथा वाटत नाही मला, ही स्पष्ट शुद्ध खरी गोष्ट आहे. कथा नाही आहे, ती कथा म्हणून सांगितली, हा गोष्ट वेगळी भाग आहे. परंतु असे साधक आहेत, इच्छामरणी आहेत, कुठेही अलिप्त राहून जगातला सुखदुःखाचा कसलाही त्यांच्यावर फरक पडत नाही असे राहणारे साधक आहेत. आपल्याला ते दुर्दैवाने दिसत नाही, कारण दोषाकडे पाहण्याची आपल्याला सवय लागलेली आहे. मोठी मोठी ज्यांची नावं झाली तेवढेच लोक आपल्याला दिसतात, परंतु असे मूकपणे काम करणारे शेकडो साधक आहेत जे जगापुढे कधीही येत नाहीत. ते आपापल्यात रमलेले असतात. जगापुढे यायची त्यांना कधी गरज वाटत नाही. असे साधक आपल्याला व्हायचं आहे. हे आदर्श तुमच्यासमोर मुद्दाम अशा या गोष्टी मी का सांगतो आहे, तर या कथामधून तुम्ही बोध घ्या. कुठे चुकू नका. उत्तम साधक व्हा, स्वतःपुरते व्हा आणि सगळा काही भार गुरुवर, परमेश्वरावर सोडून अलिप्तपणे आयुष्यात राहायला शिका. दुःख आली तरी तिने स्वीकारली. हा आदर्श तुम्ही ठेवा. आता पुढची गोष्ट आहे, अन्नदानाने ईश्वराला संतोष होतो. दक्षिण हैदराबाद येथील अलीकडं भटजी बापू नावाचे थोर साधू होऊन गेले. त्यांच्या कुलामध्ये पुष्कळ अन्नदान होत असे. नांदेड जिल्हा गाव म्हैसा येथील ब्रह्मीभूत रामानंद महाराज यांनी भटजी बापूंना अनुग्रह देऊन अन्नदानाला नामस्मरणाची जोड घालून दिली. एकादशीला रात्रभर भजन करून द्वादशीला मुक्त अन्नदान व्हायचं. भटजी बापूंना बरीच मुलं होती. ती सारी बालपणीच वारली. त्यांच्यापैकी एक जगला, त्याला दादा म्हणत. तो मालगुजारात नोकरीला असे. तो वडिलांच्या शब्दाच्या कधी बाहेर गेला नाही. गावामध्ये प्लेगची साथ जोरात चालू होती. दादाला ताप येऊन प्लेगची गाठ आली.
त्यात द्वादशी आली, मोकळेपणानं अन्नदान चालू होतं. स्वतः भटजी बापू लोकांचा समाचार घेत होते. संध्याकाळी 6 वाजण्याची वेळ होती आणि दादाचं प्राणोत्क्रमण झालं. शिष्यानं भटजी बापूंच्या कानात हळूच ही गोष्ट सांगितली. ते इतकंच बोलले की बोभाटा करू नको. मी बाजूला होतो. शांतपणे जेवणं होऊ देत. त्याच्या खोलीला बाहेरून कडी लावा. रात्री 8च्या वाजेपर्यंत जेवणं चालली. नंतर मंडळींनी दादाची पुढची व्यवस्था केली. रात्री उशिरा फराळ झाल्यानंतर मंडळी स्वस्थ बसली. तेव्हा भटजी बापू म्हणाले, मुले मरण्याचा मला अनुभव आहे. ही पांडुरंगाची इच्छा असते, पण सोबत चांगली होती एवढं मात्र खरं. पुढील आयुष्यात त्यांनी कधी त्याचा उल्लेख केला नाही. ते सांगायचे की राजा जरी झाला तरी दुपारचे 12 वाजले म्हणजे तो अन्नासाठी कासावीस होतो. म्हणून अन्नानं आत्मा संतोष पावतो. अन्नदानानं आपल्याला कधीच काही कमी पडत नाही. अन्नदानाचं इथे महत्त्व सांगितलं आहे. अन्नदान का करावं? कारण इतर कुठल्याही गोष्टींनी तृप्ती होत नाही. कितीही संपत्ती मिळाली तृप्ती होत नाही. कितीही चांगले चांगले कपडे घातले तृप्ती होत नाही. पुन्हा आणखीन राहतेच इच्छा की अजून हे असं झालं तर बरं होईल, अजून हे खायला मिळालं तर बरं होईल. आयुष्यभर बाहेर खाणारे लोक मी पाहिले ते कधीच तृप्त असत नाहीत. त्यांच्या वासना कधी खाण्याच्या संपत नाहीत, उलट त्या वाढतात. तेव्हा कुठेतरी आपल्याला थांबायचं आहे. कुठेतरी ह्या गोष्टी म्हणून अन्नदान पहा. तुम्ही जर विशिष्ट अन्न कितीही तरी तुम्हाला आवडलं तरी विशिष्ट तेवढं खाल्ल्यानंतर तुम्हाला इच्छा होत नाही. इतकं समाधान तुम्हाला असतं. हे समाधान अन्नदानाने मिळतं, अन्न खाण्याने मिळतं. दुसऱ्या कशातही असं समाधान मिळत नाही की आता तृप्त झालो मी, नको आता मला पुढे. श्रीखंड आवडत असलं तरी विशिष्ट लेवल झाली, तुम्ही विशिष्ट एवढं खाल्लं की त्यानंतर तुम्हाला ते श्रीखंड नको असतं. शत्रू वाटतं ते श्रीखंड, ते जे तुमच्या आवडीचं आहे. तेव्हा म्हणून अन्नदानाला सगळ्यात महत्त्व दिलेलं आहे की संपूर्ण तृप्ती देणारं जे साधन आहे ते अन्नदान आहे. म्हणून भटजी बापूंचा मुलगा गेला तरी त्यांनी सांगितलं नाही अन्नदान चालू आहे, यात इतर कोणावर त्याचा काही परिणाम होऊ नये आणि अन्नदान थांबू नये. या केवळ एका इच्छेने स्वतःच्या मुलाचा मृत्यू झालेला असून ते शांत राहिले. हे साधकाचं लक्षण आहे. कुठल्याही परिस्थितीत डगमगून न जाता शांतपणे त्या गोष्टीला तोंड देण्याची जी शक्ती असते ही फार महत्त्वाची आहे. आणि ही गोष्ट तुमच्या मनावर पिंबली पाहिजे. लक्षात ठेवा की अन्नदानासारखं पुण्य नाही. तेव्हा वेगवेगळ्या आपल्याला अडचणी येतात आपल्या उपासनेमध्ये. या कशा मात करायची ह्या सगळ्यावर या काही कथा मी तुम्हाला ज्या आत्ता सांगितल्या या अतिशय महत्त्वाच्या आहेत. याचं नुसतं श्रवण करू नका, नुसतं मनन करू नका, चर्वण करा. म्हैस किंवा इतर जे हे असतात अन्न भरपूर खातात त्यावेळी ती चव त्यांना कदाचित लागतही नसेल, पण नंतर ते अन्न चर्वण करण्याची परमेश्वराने त्यांना शक्ती दिलेली आहे. तशी ही विचारांची चर्वण करण्याची शक्ती माणसाला आहे. विचार ग्रहण करा आणि त्यानंतर ते चर्वण करा आणि आत सम्मिलित करा. या विचारांवर भरपूर विचार करा आणि भरपूर विचार केल्यानंतर मनाची समजूत जेव्हा पटेल की हे बरोबर आहे, मन ताब्यात आपल्या राहिलं पाहिजे. आणि हे मन ताब्यात राहण्यासाठी हे चर्वण अत्यंत आवश्यक आहे. गुरूंनी सांगितलेला प्रत्येक शब्द आपल्याला चर्वण करून आत स्वीकारायचा आहे. हे जर तुम्ही केलं तर तुम्ही अतिशय उत्तम साधक व्हाल, यात काही शंका नाही. ज्या अडचणी येतात त्या सोडवण्याची तुमच्यात ताकद येईल, त्या अडचणीवर मात करण्याची तुम्हाला ताकद येईल. तुमचा गुरु तुमचं पोट धरेल, तुम्हाला सहाय्य करेल, याविषयी मनात शंका बाळगू नका. नमस्कार. पुढच्या भागात भेटूया.